आपल्यासोबत आहेत आमदार भास्कर जाधव. सर, काय सांगाल? आधी नीट पेपर फुटी प्रकरण, त्यानंतर टीईटी पेपर फुटी प्रकरण, आजच तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. हे प्रकरण सध्या वाढतच दिसतं. 2014 पासून या देशामध्ये आणि राज्यामध्ये 7 वेळा पेपर फुटले. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतोय आणि तो पेपर फुटतोय तो एका विशिष्ट विचाराच्या लोकांकडून फोडला जातोय. विशिष्ट विचाराचे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच हे पेपर मिळत आहेत. याचा अर्थ हे पेपर लीक होत आहेत की लीक केले जात आहेत याची चौकशी होणं गरजेचं आहे. कुठेतरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते, कारण पालक तसेच विद्यार्थी देखील या पेपर फुटी प्रकरणाने खूप चिंतेत आहेत. संपलेली काय महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था? महाराष्ट्राची कायदा व्यवस्था संपलेली आहे. नीट परीक्षा ही दिल्लीची परीक्षा, सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आणि पेपर फुटीचं कनेक्शन पूर्णपणे 11 पैकी 7 आरोपी महाराष्ट्रामध्ये मिळतात. याचा अर्थ महाराष्ट्राची कायदा व्यवस्था सुव्यवस्था पूर्णपणे धुळीला मिळाली. दुसरं एक प्रकरण आहे, नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिशय चांगलं झालं. नरसापूर प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा झाली, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं झटपट निर्णय झाले, कोर्टानं झटपट निर्णय दिले तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास भक्कम होईल, न्यायालयावरचा विश्वास हा अधिक वाढीला लागेल असं मला वाटतं. तर एकूणच आपण पाहिलं, आमदार भास्कर जाधव यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरण तसंच नसरापूर आरोपीला फाशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. सरकारने हा नसरापूर फाशी प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर निकाल दिल्याबद्दल त्यांनी कोर्टाचे तसेच आभार मानले.